त्याबरोबर वेगवेगळे चॅलेंजेस घेऊन आलतात. काय काय त्रास होत होता तुम्हाला आणि काय किती वजन वाढलेलं होतं त्याबरोबर त्रास काय काय होते सप्टेंबर 2022 मध्ये जेव्हा जॉईन झालं तेव्हा? माझं वजन आधी तर नव्हतं वाढलेलं सर, डिलिव्हरी नंतर आणि दोन्ही माझे शिजर असल्यामुळे त्यामुळेच माझं जास्त वजन वाढलं होतं आणि पोटाचा घेर आणि माझं 80 किलो वजन झालं होतं. आणि 80 किलो वजन झालं होतं. 4 पायऱ्या पण चढायचं, कुठं देवाला मंदिरात जायचं म्हटलं, पायऱ्याचं मंदिर असलं तर मग नकोच वाटायचं. बाळाला घेऊन मग कडीला म्हटलं की नको वाटायचं. कुठं चालणं म्हटलं थोडस की एकदम दमच लागायचा. आणि 80 किलो वजनाबरोबर एवढा त्रास होता. अजून काय त्रास होत होता? 12व्या वर्गापासून सर मला बीपीचा लो त्रास होता सर. माझा बीपी लोच होता आणि मला दवाखाना कंटिन्यू चालू होता बीपीसाठी. कधी पण शाळेत मला एकदम अचानक चक्कर यायची, पडायची. मी दवाखान्याला मला पुसदला मेमन डॉक्टरकडे माझी ट्रीटमेंट चालूच असायची. पण इथं लग्नानंतरही माझा बीपी लोच व्हायचा नेहमीच. कधीही महिन्यात एकदा तरी ऍसिडिटी सर्वात जास्त आणि चक्कर येणं, आम्लपित्त आणि घाम येणं. ऑटोमॅटिकच असं घाम येणं बसल्या जागीच आणि घबराटपणा असं जाडपणामुळे. 12वी पासून तुम्हाला हा त्रास होता? हा, लो बीपी होती सर माझी. ओके. पण त्याच्यासाठी काय प्रयत्न करत होतात बरं सगळ्या गोष्टी? कंटिन्यू डॉक्टरने सांगितलं होतं, मेमन डॉक्टरची ट्रीटमेंट होती. त्यांनी मला एक सायरप आणि इंजेक्शन तर होतच माझं महिन्यात एकदा आणि टॅबलेट कंटिन्यू. म्हणे शाळेत कॉलेजला जरी असतं, जेव्हा मी ऍग्री कॉलेजला होते तेव्हा पण मला त्या सर डॉक्टरचं म्हणजे कॉन्टॅक्ट बी आणि त्यांच्या टॅबलेट नेहमीच. बीपी जर समजा वाटलंच तुम्हाला तर ही गोळी कारण कंपल्सरी घ्या म्हणून नाही, फक्त असं लो आलं चक्कर वगैरे आली तरच ते सायरप कंटिन्यूच होतं. मला 3 वर्ष होतं सायरप मला आणि टॅबलेट होती. पण जेव्हा आरोग्य फॅमिलीमध्ये आली इथे तेच त्रास होता मला. आणि इथं कसं आहे, जवळच्या जवळ लग्नानंतर असलं डॉक्टर असले की निघले दवाखान्यात, डॉक्टर आहे निघले दवाखान्यात. पण आता जेव्हापासून आरोग्य फॅमिलीमध्ये आली तेव्हापासून बीपी तर नाहीशीच झाली. बीपी म्हणजे झाली आणि दम तर अजिबातच लागत नाही. तर मला चालायचा एवढा कंटाळा, थोडस चाललं की दम लागायचा. जबरदस्त दम वरतीच जायचा असा असं तोंडाने श्वास घ्यावा लागे मला. मग एवढे सारे त्रास होते. वजन कमी करण्यासाठी काय प्रयत्न करत होता त्याच्यावर? बघत होती थोडस दोरीवरच्या उड्या मारणं, युट्यूबवर बघून करायचं. सर्वात जास्त तर आधी तर कंटाळा, सर्वात आधी जीवन झालं आळशी सर. आरोग्य फॅमिलीमध्ये येऊन एक गोष्ट चांगली मला आणि चांगली सवय लागली सकाळी 5 वाजता उठण्याची. 5 पाऊण आता तर मी 4:15 किंवा 4:30चा अलार्म असते माझा. मी 4:30लाच उठते आणि वजनाचं आणि बाकीचे तर त्रास झालेच दूर, पण सर्वात चांगली सवय म्हटलं तर सकाळी उठण्याची मला लागली. ती एक गोष्ट आयुष्यभरासाठी लागली आणि सकाळी उठण्याची. आणि त्या उठण्यामुळेच सकाळी फ्रेश वाटते आणि उठून वर्कआउट केलं की अजून दिवसभर पण फ्रेश वाटते. येस येस येस. या ठिकाणी त्यांनी माहिती दिली. मला सांगा, मग हे प्रयत्न एवढे करत होतात वजन कमी करण्यासाठी, कधीपासून करत? वजन कमी करण्यासाठी असं मला वाटत होतं की आईचं काही घेतलं तर बरं होईल. आपल्याकडे तर सर्वच आहे, आपण पैशाने एखादं सायरप घेऊ, एखादं टॅबलेट घ्यावं, वजन ऑटोमॅटिक कमी झालं पाहिजे. आपली बॉडी एकदम स्लिम झाली पाहिजे. नको जीवाला त्रास, शरीराला कुठलाही त्रास नको, कुठले डाएट नको. खाऊन पिऊन टॅबलेट घेऊन मला असं वाटत होतं. ते शोधत होती मी जास्त फेसबुकवर, युट्यूबवर, ऑनलाईन सोशल मीडियातून किंवा आपलं सायरप आहे का. तरीही मी ते वेस्टेजचं बी प्रोडक्ट घेतलं होतं आणि केटो गुरुच्या पण टॅबलेट घेतल्या होत्या सर. खाल्लंय तुम्ही हे सगळं वजन कमी करण्यासाठी? काय बदल झालता? काहीच रिझल्ट नव्हता सर त्यांचा. ते फक्त असं म्हटले होते की काही न डाएट करता नुसतं टॅबलेट घ्यायच्या 2 टाइम, पण काहीच रिझल्टच नाही. काही बदल झाला नाही? काहीच नाही. मग ह्या गोल्डन स्टार फॅमिली सोबत जॉईन झाल्यानंतर पहिल्या दिवशी किती वेळ एक्सरसाइज केली होती? 5-10 मिनिटं करायची. व्हिडिओ कधीच बंद केला नाही मी. आलं तसं व्हिडिओ ऑनच माझा. फक्त 5-10 मिनिट करत होती. उभं राहत होती. कंटिन्यू राहायची करत, पण हळूहळू 5 मिनिटं करायचं, उभं राहायचं, 5 मिनिटं करायचं, उभं राहायचं. आणि पोटाचा घेर एवढा होता की वाकतच नव्हतं पोट माझं. भयंकर पोटाचा घेर होता माझा. वाकता येत नव्हतं आणि एवढा वर्कआउट तर कधी होते की नाही की असं वाटलं नव्हतं. एवढं सारं वाढलेलं वजन आणि हे सगळं घेऊन आला होता, तर काय आता टोटल किती फॅट लॉस झाले? माझं 80 किलो होतं सर वेट. आता माझं 67 आहे सर. 67 किलो झाले. 80 किलो होतं. मॅक्सिमम या ठिकाणी फॅट लॉस झालेलं आहे त्याचं. या ठिकाणी 80 किलो वरून आता 67 म्हणजे 13 केजी फॅट लॉस त्यांचं झालेलं आहे. हे 13 किलो जे वाढलेलं वजन आहे, ते वजन अगोदर तुम्ही कमी करण्यासाठी भरपूर सारे प्रयत्न करत होतात या ठिकाणी बदल करण्यासाठी,
आणि हे सगळं करत असताना वजन कमी होत नव्हतं. मग या गोल्डन स्टार फॅमिली सोबत जॉईन झाल्यानंतर हा बदल कसं काय शक्य झाला? रोज वर्कआउट करून नियमित संतुलित आहार, नियमित वर्कआउट आणि वेळोवेळी कोचेसचं मार्गदर्शन आणि माझे ग्रेट कोच सोशल मीडियातूनच आलेली आहे. मी गोविंद बांगर सर आहेत आणि खरंच त्यांच्यामुळेच माझ्या लाईफ मध्ये एवढा बदल झाला. मला तर कधी कधी वाटते की मला खरंच दुसरा जन्म मिळाला, नाही तर आतापर्यंत माझा बीपी लो होऊनच मी वर गेली पण असती, कारण एवढा भयानक माझा बीपी लो व्हायचा. कॉलेजात कितीच वेळेस मी पडलेली आहे. मला माहित सुद्धा नव्हते की मला दवाखान्यात कोण नेलं. मला चक्कर यायची, ऑटोमॅटिक पडणं, आणि असं पावसाळा असो हिवाळा फॅन चालू असताना मला अचानक घाम खूपच यायचा, असं ऑटोमॅटिक घाम. येस, या ठिकाणी आपण पाहू शकतो कशा दिसत होत्या संपदा मॅडम. आता मानसिक चेंज झालाय. सिंपल या ठिकाणी पूर्णपणे बॉडीवरती चरबी आणि या सगळ्या गोष्टी आणि लाईफस्टाईल त्यांनी सांगतात की वेगवेगळे प्रयत्न करत होते पण वजन कमी होत नव्हतं. आणि आज अमाझिंग त्यांचं 13 kg फॅट लॉस झालेला आहे आणि हेल्दी लाईफस्टाईल जगतायत आणि जगातील नंबर 1 सकस संतुलित आहाराने त्यांच्या लाईफ मध्ये चेंज केलाय. आणि विशेषतः सोशल मीडियाच्या माध्यमातून या गोल्डन स्टार फॅमिली सोबत जोडले गेलेत, जे तुम्हाला सगळ्यांच्या माहितीसाठी काही ठिकाणी हा बदल खूप वेगळ्या पद्धतीने त्यांच्यामध्ये निर्माण झालाय. आणि त्यांनी खूप सारं कष्ट, जे त्यांनी सांगितलं की सगळ्यात महत्वाचे त्यांची लाईफस्टाईल चेंज झाली. म्हणजे उशिरा उठायच्या ती लवकर उठायला सुरुवात झाली. दिस इज द लाईफस्टाईल चेंज. म्हणजे लोकांना मी दररोज सांगतो ना, पण लाईफस्टाईल चेंज करायची. मग नेमकं काय करायचं? इथून पहिली सुरुवात आहे. सुरुवातीतून आहे पहिली, स्वतःला उठवण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण काय चेंज करतोय, स्वतः आपल्या खाण्यामध्ये काय चेंजेस करतो. आणि त्यांनी बदल केला. पहिला पार्ट केला सकाळी सर्वात पहिले उठल्या, त्यानंतर एक्सरसाइज केली, एनर्जी ड्रिंक घेतली, एक्सरसाइज करतायत आणि मग त्यानंतर जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार. दॅट्स द चेंज युअर लाईफस्टाईल. म्हणजे ब्रेकफास्ट चेंज झाला, टी चेंज झाला, चहा बदलला, ब्रेकफास्ट बदलला, लाईफ बदललं. अमेझिंग 13 kg फॅट लॉस करून त्यांचा लो बीपीचा त्रास 12वी पासून होता असं म्हणतायत. 12वीला किती वर्ष झालं? 2009 मध्ये झाली सर. 12वी मध्ये 2009 मध्ये. बघा 2009 पासून आतापर्यंत किती वर्ष झालं त्या लो बीपीचा त्रास सहन करत होत्या थोडक्यात. त्याच्यामुळे त्यांना चक्कर येणं, ह्या त्या गोष्टी आणि वजन वाढत गेलं, या सगळ्या गोष्टी आतापर्यंत होत आल्या त्यांच्या. मग हे सगळं अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशन झालंय. त्यांनी सांगितलं की सकस संतुलित आहार, कोचचं गायडन्स आणि डेली बेसिस वरती गोल्डन स्टार फॅमिली सोबत वर्कआउट 15 वर्ष म्हणताय. एका वर्षाने कॅल्क्युलेट 15 वर्ष लो बीपीचा त्रास सहन करत होते ते. आणि आता कसल्याही प्रकारचा त्रास राहिलेला नाही. लाईफस्टाईल चेंज झाली. मॉर्निंगला उठतायत, एक्सरसाइज करतायत आणि खूप सारे प्रयत्न सुद्धा त्यांनी वजन कमी करण्यासाठी सुद्धा केले. म्हणजे लो बीपी साठी तर ऑलरेडी करतच होत्या, डॉक्टरांकडे ट्रीटमेंट होत्या, परंतु त्याबरोबर वजन कमी करण्यासाठी खूप सारे प्रयत्न करत होते. की जसं त्यांनी बरेचसे काही प्रोडक्ट वगैरे ऑनलाईन घेतले होते टॅबलेट फॉर्म मध्ये, किंवा बऱ्याचशा गोष्टी घेतल्या होत्या. आणि फक्त खाऊन वजन कमी करायचं होतं. त्यांना त्रास नको होता शरीराला, म्हणजे व्यायाम करण्याचा त्रास नको होता असं त्या म्हणतात. म्हणून त्यांची लाईफस्टाईल या ठिकाणी आल्यावर शरीराला पण कष्ट घेण्याची सवय लागली, उठायची बदल झाला, लाईफस्टाईल चेंज झाली. जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार त्या सोबतीला आला आणि अमेझिंग चेंजेस. तर थँक्यू. या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की संपदा गुणकर मॅडमचा हा वैयक्तिक बदल आहे. 13 kg फॅट लॉसचा अमेझिंग रिझल्ट त्यांचा आहे आणि त्याबरोबर त्यांच्या वेगवेगळ्या डिसऑर्डर कमी झाले. त्यामुळे हा त्यांचा वैयक्तिक बदल आहे. व्यक्तिपरित्व प्रत्येक व्यक्तीला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो. थँक्यू. आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा हेल्दी, हॅपी आणि निरोगी आयुष्याच्या. संपदा मॅडम वन्स अगेन थँक्यू सर. थँक्यू सो मच. तो ये था बदलाव आज का 13 kg फॅट लॉस का. सुभाष सर काहीतरी म्हणले विनाश, काही त्रास नको, असं वेट लॉस पाहिजे होता.